हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या व्लॉगमध्ये. सो आम्ही सगळे चाललो आहे काळूबाईच्या दर्शनासाठी, मांढर देवी काळूबाई. मला माहिती नाही आहे, पण मी फर्स्ट टाईम चालली आहे. माझ्या मनातून खूप जास्त जाण्याची इच्छा होती आणि असं एक ड्रीम होतं, त्या टाईपच होते की हां मला जायचं आहे. आणि आज ते पूर्ण झालं. मला माहिती नाही की अनुभव कसा असेल, काय असेल, पण मी खूप हॅप्पी आणि एक्सायटेड खूप आहे की जाण्यासाठी. बघूया आता काय कसं दर्शन असेल, कसं काय. मी, माझी मम्मी आणि मम्मीच्या काही फ्रेंड्स होत्या, आम्ही त्यांच्यासोबत सगळे चाललो होतो. सो ह्या साईडला वातावरण पण खूप छान होतं, एकदम असं गाव टाईप, नद्या, डोंगर, दऱ्या, एकदम छान आणि खूप भारी वाटत होतं जाताना. जिकडं बघेल तिकडं झाडी होती आणि ट्रॅव्हलमध्ये काही कळलंच नाही की टाईम कसा पटपट जात होता. उलट असं वाटत होतं की दिवस संपूच नाही, पण तरीसुद्धा लवकर दर्शन वगैरे हो. आता इथून आम्हाला घाट लागला आहे, जो की पहिला एक असतो आणि त्याच्यानंतर वाईचा. हा मला वाटतं बोरघाट असेल, बोरघाट आणि त्याच्यानंतर वाईचा. घाटातून व्ह्यू एक नंबर होता, कारण इतकं छान वाटत होतं खाली बघायला, पण तितकंच डेंजर पण आहे. कारण खाली असं बघताना खूप जास्त डोळे फिरल्यासारखं होतं, कारण ते खूप उंचावरती आहे ना पूर्ण मंदिर. पाऊस पुनवला काळूबाईचा लख लखला डोंगर, पाऊस पुनवला काळूबाईचा लख लखला डोंगर. यात्रा भरते दरवर्षाची गजबजलं मांढर. पायी पायी चालायचं, सांग भलस बोलायचं. पायी पायी चालायचं, सांग भलस बोलायचं. आता आम्ही मंदिराच्या इथे पोचलो आहे, जे की खाली थोडंसं चालावं लागतं. पण इथं लोक वरती देवी घेऊन जातात, ज्यांच्याकडे काळूबाई देवी असते किंवा ज्यांच्या अंगात वारं येतं, त्या लोकांकडे अशी देवी असते आणि हे मस्त नाचत वाजवत वरती घेऊन जातात देवीला थाटामाटात. आणि हे बघायला पण खूप छान वाटतं. मग इथं आलो आम्ही, इथून ओटीचं सामान घेतलं देवीसाठी. आता आम्ही इथून डोंगरावरती जायला निघालो. हे बघा, हे देवीचं मंदिर आहे, खूप छान आहे. आम्ही याच्यानंतर निवद वगैरे भरले, ओटीचं सगळं सामान सेपरेट ठेवून घेतलं, का तर जास्त काही गडबड नको नंतर, कारण रांगेतसुद्धा लागायचं होतं. आज काय जास्त गर्दीसुद्धा नव्हती, थोडीफारच होती, बघू शकता तुम्ही. त्यानंतर आमचं दर्शन झालं. काही लोक इथं कलावा बांधतात, कशासाठी तर काहींनी जर काही मागितलं असेल ते पूर्ण व्हावं म्हणून. रस्त्याने जाताना आम्हाला खूप माकडं आणि वानरं दिसली. खूप छान लाईनशीर बसलेली होती, प्रत्येक झाडावरती रस्त्याने होती. सकाळी येताना नाही दिसले आम्हाला, पण दुपारी घरी जाताना सगळीकडे वानर आणि हेच बसले होते, त्यांचे पिल्लं छोटे छोटे. सो गाईज, आमचं खूप छान दर्शन झालेलं आहे आणि खूप पॉझिटिव्हसुद्धा वाटते. काही फोटोज काढले. तुम्हाला माझा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू. लाईक, सबस्क्राईब करा.